तुकार पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय, गिरी महाराज जय, श्रीपाद रामदास महाराज, गुरु जय, दादा महाराज, जय, स्वामी समर्थ महाराज, ब्रह्म चैतन्य महाराज, जय, जगदंबा माता की जय. सर्वांनी नमस्कार काय ऐकायचं असेल तर केले का? केले काय का नाही? अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रास वेचाळ, समानते फिके गोड विष, तांब्या वाटी भरडी लावू नये. तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवाव, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, पुंडरीकाय दातुं मुनींद्र तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, त्याचा जनी जन्म नामार्थ झाला, दयाने सदा वास नामात केला, त्याचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम, गुरुपदम मंत्र मूलम, गुरुवाक्य मोक्ष मूलम, गुरुकृपा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविकं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मदता वाव्या सुभटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु देणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गाथा, त्यामध्ये 16 नंबरचा अभंग. करू सद्गुरूंच्या कृपेनं सेवा. थोडा रोज सत्संग घडतोय आणि त्याला म्हणजे त्याच्यातून कोणीच आता वंचित राहणार नाही. त्याला वस्त्रवानाची गुढी आहे. जरी समजा एखाद्याचा पण ती काही अडचण आली समजा, दुसऱ्या दिवशी निवांत ऐकू शकतोय आपण. त्याच्यामुळे काही भगवंतानं सगळी व्यवस्था केली आपल्यावाली. निमित्त आपण हे करणारच होती. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. अवगुण म्हणजे This call is now being recorded. मग आता अवगुण म्हटल्यानंतर त्याच्यात सगळंच आलं ना. आपण म्हणते काय अवगुणी म्हणजे चांगला गुण एकही नाही थोडक्यात. अवगुण शब्दाचा अर्थ चांगला गुण नाही. मग आता जिथं चांगला गुण नाही तिथं फजिती होणारच ना.
काय मग तो संसार असू द्या नाही तर परमार्थ असू द्या. संसारात सुद्धा जर चांगला असलं तर आपण म्हणतो काय गुणी मुलगा आहे बा. परमार्थात सुद्धा हे गुण लागतातच ना चांगले. हा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक सत्वगुण लागतच ना. हा आणि अवगुण काय करतो म्हणले, फजिती करतो. काय करतो दुसरा? फजिती करतो म्हणजे काय करतो? एका बाईची पोरगी नव्हती हरवली का पंढरपूर मध्ये. आणि ती काय मग ती एकदम हे झाली ना, काय तिचा पदर कुडन काय म्हणजे भेटन त्याला म्हणायची माहिती फजिती पाहिली का? काय फजिती पाहिली का? आता तिचीच फजिती दिसत होती समोर. लोकांना काही कळणार नाही ती फजिती पाहिली का. मग ती म्हणे माझ्या पोरीचं नाव फजिती म्हणले. आणि ती हरवली तुम्ही पाहिली का म्हणले. व्यवहारात सुद्धा फजिती होती जीवाची, तर मग परमार्थात तर फजिती होणारच. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याच्याकडे अवगुण आहे तो उलट परमार्थ करणारा त्रास देतो ना. हा अवगुणावाल्याला चांगलं गोड नाही लागत त्याला, तो त्रास देतो. म्हणून त्याची फजिती दुसऱ्याला त्रास. अवगुणाचे हाती हे अवघीच फजिती नाही पात्रा सवे ताड प्रमाण ते फिके गोड. मग चांगल्या वाईट धातूचे भांडे पाहण्याची जरुरी नाही. त्यातील चांगला वाईट रस्ता काय हे त्याच आहे नाही का. भांड जर अशुद्ध असन दृष्टांत आहे. चांगल्या भांड्यात जर असलं तर पावित्र्य, चुकीच्या भांड्यात असलं तर मग ते त्याज्य. कारण आपल्याला सत्यनारायणाचा प्रसाद करायचा, मग आपण दूध किती चांगल्या भांड्यात घेतो. देवाला अभिषेक करायचा आहे, मग आता महादेवाला पाणी घेऊन जायचं, असं कोणत्या भांड्यात जमन का? नाही ना. आणि मग सकाळी बाहेर जायचं म्हणलं कसं भांड चालत. म्हणजे महाराजांना याच्यातून काय सांगायचंय, तसं अवगुणाचं शरीर कसं आहे, चांगलं शरीर कसं आहे. चांगलं शरीर जर असलं तर मग पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो ते अच्युत सर्व काळ. चुकीचं भांड असलं तर फजिती. त्याला भांड्यापेक्षा त्याच म्हणजे काय आहे, विष तांब्या वाटी भरली लावू नये होती. एक तांब्याची वाटी विषाने भरली आहे. जर ते तांबे पवित्र आहे पण तरी त्यातील विष पिऊ नये. जरी समजा तांब्याची वाटी आहे, मग तांबा पवित्र मानलंय सोन्याच्या नंतर तांब्याचाच नंबर आहे ना. पण त्याच्यात विष आहे. भांड जरी समजा हे असलं पण त्यात विष असलं तर त्याच्यातलं घेऊ नये, पिऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवाव. तुकाराम महाराज म्हणतात भाव हा शुद्ध चांगला, शुद्ध भाव चांगला आणि सोंगाड्या भाव पोकळ. इथे सांगायचंय का परमार्थाचं सोंग नको, परमार्थाचं दंभ नको. पोकळ येते फजिती तिथं. भाव शुद्ध पाहिजे परमार्थाला. शुद्ध ज्याचा भाव झाला तरी नाही देव त्याला. परमार्थात काय व्यवहारात काय शुद्ध भावाला महत्व आहे. म्हणून मग महाराज म्हणतात काही अवगुण, आता एखादा समजा अवगुणी मूळचाच असला तर मग ती गुण अवगुण घालवण्याची संधी परमार्थात आहे ना. वाल्या काय गुणी होता का? नाही. माझ्यामुळे काय गुणी होता का? नाही. त्याच्याकडे संत आले ते तो काय असं त्यांची काही पूजा बिजी केली का त्या आजा मेळाना? नाही. पण सगळे अवगुण घालवण्याची ताकद परमार्थात आहे ना. हो का दुराचारी
विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. तो पण सापडला पाहिजे. सापडला ना तो साधूच्या तावडीत आल्यावर तो सरळच झाला समजा, नाही का? हा कसं लाकूड असलं तर सुतार त्याला सुधरूनच सरळ करता ना. तस कसाही असू द्या, मग कसाही जरी असला तो नीट होतो महाराज. ही विषय सक्त असू द्या. दुराचार्य भगवंत म्हणता क्षिप्रम भवती धर्मात्मा. जर शरण आला आता वाल्याचं काय कौतिक, त्या वाल्याचं सामान्य लिहितोय. हा पण तो साधूच्या ताब्यात सापडला ना. हा बाबांनी किती असे येणारे विद्यापीठला कीर्तनकार बनवले, महाराज बनवले, सगळे असे व्यसनी लोक. यांना पलटी लय लवकर बसती. हा त्यांना जर पलटी बसली ना जीवनच बदललं म्हणून समजायचं. हा कुरी पाटी म्हणायची, कुरी पाटी. आणि लेल पाटीला लय पुसायला पहिलं पुसावं लागत तुम्ही होतं. ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने फोन म्यूट करा. हॅलो तात्पर्य कसा जरी असला राणी समोर करा ना. फोन 8च्या अगोदर जोडून घेत जा. आता 8:30 वाजले, तुमचा अजून फोन जोडायची चालू आहे. लाईन वर आहे, जशात आल्यावर ते लाईनचा तो फोन कट करून टाकीत जा बरं, परत आल्यावर सांगता येईल मग. हरीच्या जागरणा जाता कारी नाही म्हणा, कोठे पाहशील ती आयुष्य वेचे भुकासाठी. ज्याशी तुझ गुंती ते तो मोकली ती अंती. का म्हणे बरा लाभ कोणाचा विचारा. जो अभंग आहे, जगद्गुरु तुकोबाराय पण उपदेश करतात आपल्याला. हा काही अभंगातून उपदेश असतो, काही अभंगामध्ये मागणी असती. मग जगद्गुरु तुकोबाराय या जगताकडे बघितलं. संत म्हणजे कसं आहे, शास्त्रज्ञच आहे ना. हा प्रत्येक गोष्टीवर तिने संशोधन केलेलं आहे. जीवाला नेमकं काय काय दुखणं काय जीवात. पाहिल्या डॉक्टरला पहिले वैद्य तर नुसती नाडी पाहिली तरी कळत होतं ना. हा तसं महात्म्याने आपल्याकडे पाहिलं ना तरी कळत. चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं असतं. हा आणि त्याचे ते भाव वगैरे ते आल्यानंतर ते लगेच लक्षात कळतं ना. हा म्हणजे एक थोडा ते एक अभ्यास आहे थोडा थोडक्यात. मग एक जोड पालतोय, आम्ही इथे काहीतरी करत होतो. हा लांबच होतो कोणी तर विचारित आल्यानंतर मग ते आले तिकडे गवत होत काहीतरी चालू होतं. त्यांना जय हरी घातली, ते काहीच बोलले नाही ना. म्हणले गिऱ्हाईक आपल्याला दिसत. ती ओकून येईल दिसत. म्हणलं यार ती जय हरी निघाली त्यार आपलं काय ते गिऱ्हाईक. ते म्हणते बाबा कुठं राहत. म्हणलं तुझ्या ही बस्ताकडे येईल असणार. म्हणजे महाराज म्हणतो अरे हरीच्या जागरणाला जाण्याविषयी तुझ्या मनाला काय येत नाही. तुझ्या मनाला असं काय वाटत नाही मंदिरात जावं. भगवंताचं जागर म्हणजे कीर्तन अर्थ घ्यायचा, आपण भजन अर्थ घ्यायचा, हरिपाठ काकडा नाही का. हा तुझ्या मनाला असं का नाही येत का बा जावा वारीला जावा, पंढरपूरला जावा, तीर्थयात्रा करावा, परिक्रमा करावी, असं त्या मनाला का वाटत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याला.
अरे हरीच्या जागरणाला जाण्याविषयी तुझ्या मनाला काय येत नाही? प्रश्नचिन्ह नाही असं हा काय येत? आता बरीच कारण आहे त्याला नाही का? हा कोठे पाहाशील सुटी आयुष्य वेचे फुकासाठी. या प्रपंच संगतीने ते तुझे आयुष्य फुकट गेले, ते नुकसान तू कुठं भरून काढशील? हा आता आयुष्य तर क्षणाक्षणाला चालूच आहे. करा काही न करा, झोपा काही करा, आयुष्य तर काही थांबत नाही. हम्म. दिवस सारखा आल्याला मावळतोय, पुन्हा उगवतोय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी राहास प्यारीचा. तुझं आयुष्य तर संसारात करिता बरोबरी, दुरावती पुरी हवाची पुरी वहाव. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तर एकदा आयुष्य संपलं ना, कोणाचंच काही चालत नाही. हम्म. हे वैराग्य कवर असतं. घटना एखादी घडली का एक लईत लई महिनाभर बस, हा 15 दिवस फेरावा फेरावा तर सगळं वैराग्य असतं. मग काय खरंय बा, अचानक एखादा प्रसंग झाला मग सगळ्यांचं परिवर्तन होतं. पण पुन्हा झालं ते सिद्धी. वैराग्य काय टिकत नाही, स्मशान वैराग्य नाही का? हा स्मशान वैराग्य टिकत नाही. म्हणून या प्रपंच संगती, प्रपंचाची संगती आहे. प्रपंचाची संगती आहे. ज्याची संगती केली ना आपण, त्याचे गुण आपल्याला लागतात असं आहे. हा संतांची संगती मार्ग गती नाकळावा श्रीपती. मग तर देवाचा मार्ग पाहिजे असेल तर संतांची संगती करावं लागेल. हा आणि प्रपंचाची संगती करायची असलं तर प्रपंच जे लोक त्याच्यात बुडालेले आहेत त्यांची संगती करावं लागेल. हा म्हणून आयुष्य आहे ना फार सहज निघून संपून जात, तरी कळत नाही या नशेमध्ये. हम्म. अवघीच व्यसने म्हणलं ना, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. हम्म. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग जिथं शुद्ध होण्याच्या ठिकाणी तिथं जीव जात नाही. हम्म. त्याच्याकरता काही निमित्त असलं तर कीर्तन ठेवीचं लोक. या निमित्तानं तरी जीवाच्या कानावर काहीतरी जावा, पण तो कार्यक्रम संपल्यावर जातो. आता काय करणार काय त्याला कोण? हा दहाव्याच्या राजाच्या कीर्तनाला वैराग्य परत असतं सगळं नाही का? हा जायचं कधी मग? फार शेवटी काय पाहुण्याची 2 मिनिटं बोलायचं, गाठ घ्यायची, आलो तर निघून यायचं आपल्या याला नाही का? हा काय घेणं नाही देणं नाही. त्या मृत्यूचं कधी स्मरण नाही, काय नाही का हे नाही का. आपल्याला एक दिवस मृत्यू येणार आहे, हे सगळं जागेवर राहणार आहे, शरीर जळणार आहे. आपलं जे ते वासना जशी असेल तसे पुन्हा जन्म घेणार आहे. हा आणि दुःख काय संपणार नाही. हम्म. प्रवास संपत नसतो, फक्त परिवर्तन झालं. प्रवास नाही संपला, सुरू झाला. हा म्हणून महाराज म्हणते, अरे हरीच्या जागरणाला जाण्याविषयी तुझ्या मनात काय येत नाही? या प्रपंच संगतीने जे तुझे आयुष्य फुकट गेलं ना, हा आता हे नुकसान तू पुढे भरून काढशील. हम्म. याच्यानंतर दुसरा जन्म मिळाला कुत्र्याचा, काय माळ घालता येईल, गाथा वाचता येईल, वारीला जाता येईल. ज्याशी तुझ गुंती ते तो मोकली ती आणती. या स्त्री पुरुषांच्या मोहात तू गुंतला आहेस, ते तुला प्रयाणकाळी सोडून देतील. हा ते म्हणतील का आम्ही येतो तुझ्या बरोबर. नाही नाही
त्याच्याकरता अभंग लिहून ठेवले. अंतकाळी मी परदेशी. त्याला तू माझं 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 म्हणतो. येतंय का सांगा मग काही जड? माता पिता बंधू बहीण. कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाकसाठी. तेथे कोणी सोडविना एका चक्र पाच एका सद्गुरु वाचत. हा हे मग जर सोडवणारा आहे त्या दुःखातून मुक्त करणारा तर मग अगोदरच जर शरण गेलं तर काय बिघडलं मग? हा पण नाही ना. देवाला त्या गोष्टीचं काही वाटत नाही. मला उगाच हे लोक टाइमपास करून राहिले नाही का? वैराग्य नाही. मग सावध होत होतो मग फार सगळं हातातलं गेल्यानंतर नाही का, शरीर साथ देत नाही. काही मग त्याला पश्चाताप येतो. अरे ज्यांच्या करता आपण एवढं केलं तेच आपल्याला आता तर जवळ येईना. कोणी हाका मारले तर कोणी पाणी देईना. आणि आपण सगळं आयुष्य तर यांच्या करता केला ना, यांचं चांगलं व्हावं म्हणून. स्वतःचा काय विचार केला का? नाही. ज्या स्त्री पुरुषांच्या मोहाला तू गुंतला आहे त्याला असं वाटलं लय प्रेम करतात. त्याला काय माहिती हा मोह आहे म्हणून. जवरी चळन गा तवरी म्हणती माझा. जवळ आहे तोपर्यंत. एकदा संपलं ना नाही. काय नामदेवरायांचा अभंग आहे बा. अंतकाळी मी परदेशी. मित्र आले गोत्र आले स्मशानी परतले म्हणले. वाटा लावायला येते ज्याचे ते सगळं व्यवहार येतो नाही का? पण मग आपल्या बरोबर सुद्धा काहीतरी येतंय ना. आयुष्यभर केलेलं सत्कर्म येतंय, पुण्य येतंय. जवळ हे सगळं सिद्ध आहे. चांगलं शरीर याच्यावर एखादी वारी तरी करून यावं पायी. काय असतं नेमकं कळन ना. नाही परपंचात पण निदान एखादी तरी. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जो काळ असे दुरी केला. अजून मृत्यू आला नाही ना तोपर्यंत काहीतरी घडावं. आणि संतांनी काय योजना केली त्यात असताना ती संत मुक्त करून टाकतात. मरण माझी मरून गेली. स्वरूपाला का मरण आहे का? म्हणून नाही ना, जीव तिकडे जात नाही हो. अरे या प्रपंचाच्या संगतीने तुझे आयुष्य फुकट गेले. नुकसान तू कोठे करून काढशील. तर या श्रीपुत्राच्या मोहाला तू गुंतला आहे ते तुला प्रयाण काळी सोडून. तुला आता कळणार नाही. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी उलट ते म्हणते काय लवकर बाबा नावारलंच बरं होईल. नाही काय आता उगाच बाबाची हाल करण्यापेक्षा म्हणजे सत्य आहे ते वास्तव आहे महाराज. पण इतका विचार नाही ना आपल्याकडं. पुढं वैराग्य टिकतं नाही. तर नवस करावा लागत. जास्त त्रास होतो ना मग त्याला होतो सगळ्यांनाच होतो. नवस करावा लागत. मोह येतो. तो काय आहे? मोह आहे. मोह. तर ज्या श्रीपुत्रांच्या मोहाला तो गुंतला आहे. कर्तव्य करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि मोहना प्राण आहे वेगळे. कर्तव्य हे सगळं संत म्हणले नाही मला वाऱ्यावर सोडा म्हणून. पण ती जाणलं पाहिजे ते नेमकं काय. त्याच्यातलं वर्म कळण्याकरता तर परमार्थ आहे ना. मोह येतो. प्रेम असतं तर मग शेवटपर्यंत टिकला असतं ना. लहानपणी त्याला मम्मी शिवाय कर्मच नाही. लग्न झाल्यावर कुठे गेलं ते प्रेम मग. जे खरंय ते कधीच नष्ट होत नसतं.
मग त्याला आई आवडती का? नाही. नाही ना, मग प्रेम आहे का ते? मोह. हा, कर्तव्य वेगळं, मोह वेगळा, प्रेम वेगळं. कळत नाही. मोह माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे घरे. हे तो संपत्तीचे संपत्तीचे वारे जातो कारे काय, प्रयाण काळी सोडून देतील तुला हे मोठे मोठे उदाहरण गजेंद्र सारखे. हा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बरा लाभ कोण तो विचारा. जो उत्तम लाभ आहे त्याचा तुम्ही विचार करा. हा. आता परवाच किती भारी लाभ सांगितला. ते अवघी होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जर भगवंताचं चिंतन केलं मग काय काय 16 होत असं साधूचा नंतर मग. हा. कारण त्यानं आयुष्यभर चिंतन केलंय, परोपकार केला, जगाच्या कल्याणाकरता सगळं देह दिजावला, आणि मग भगवंत सगळं त्याची व्यवस्था करतो. सगळं शेवटपर्यंत नामस्मरणात दिव्य 16 होत असतो. खरा लाभ कळत नाही ना आपल्याला. हे व्यवहारातले लाभ म्हणजे फार श्रेष्ठ वाटतात. हे काय आहे? हा. हे जर लाभ असते, हे गोपीचंदासारखे सम्राट, इथे सम्राट साधे होते का? चक्रवर्ती. चक्रवर्ती होते ते. आणि राजाला लाथ मारून भगवंताच्या चिंतनात गेले का सामान्य होते का? तात्पर्य, जीवाला लाभ कळत नाही. संतदर्शी देहाला पद्मनाभ भगवंताचं नामस्मरण केलं तर लाभ आहे, संतांचं नामस्मरण केलं तरी लाभ आहे. आता हे भजन चालतंय, किती वातावरण तयार होतंय. महालाभ सुखासाठी म्हणलंय ना. हा. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा, का म्हणे पापी जाती संताची अजपी, हे घे माझी वाचा तुती, महालाभ फुका. हा लाभ तसं तर जीव किती का बडबड करतो दिवसभर, मोकार करतोच ना बडबड. हा. त्याच्यापासून काही लाभ आहे, पुण्य होते का? नाही. आणि तेच जर इकडं संतांचं नामस्मरण केलं, पुण्याची गणना कोण करी. आता किती व्यवस्था आहे. हरिपाठ केला, नामस्मरण केलं, लाभ आहे महाराज. पण हा लाभ जीवाला कळत नाही. व्यवहारातला लाभ कळतो ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जो उत्तम लाभ आहे उत्तम, त्याचा तुम्ही विचार करा. आता हे कोणाला सांगितलं असं? ज्याला ऐकू येतं त्याला सांगितलं असं. हा. जो ऐकत नाही तो बाहेर राहते ना. मग हा. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, मग त्याला कसं काय ऐकू येईल? हा. असं येतो. मग फार जवळ चालू असलं तरी ऐकत नाही तो. का? तो त्या गावचाच नाही. संत सांगतच राहणार आहे. आता काय त्यांचे आलेच त्याच्या करता नाही का. अंतकरणात आईचं आई सांगतच राहणार आहे, पोरगा ऐकून ऐकू. म्हणून महाराज म्हणले, हरीच्या जागरणा जाता कानारे मना, कोठे पाशील तुझी आयुष्य वेचे पुकासाठी, जशी तुझ गुंती ते तो मोकली ती अंती, तुका म्हणे बरा लाभ कोण तो विचारा. म्हणून जीवनामध्ये हा लाभ आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. बाकीच्या गोष्टी प्रारब्धाच्या आधी नसतात. आपण ठरवलं श्रीमंत व्हायचं, ते आपल्या हातात नाही. त्याला प्रारब्धाचा शोध जोडला. आता सगळेच लोक प्रयत्न करते, सगळे श्रीमंत होते का? नाही. सगळेच पोरं शिकते, सगळ्याला नोकरी लागत आहे का? नाही.
काही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असतात. अन्न, मान आणि धन या 3 गोष्टी आहे ना, याला प्रारब्धाची अनुकूलता लागते. हा प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्ही लागतं, नुसतं प्रयत्नांना नाही भेटत. हा भाग्याची निवडती माऊली म्हणतात, हा उद्यमाची निमिषी. मग ती घरी गे म्हणली सगळं येतं ती. पण हे काय असं नाही, इथं प्रयत्नच करावा लागतात हा लाभ जर प्राप्त करायचा ठरवला. हा त्याला हा लाभ प्राप्त करायचा असं नाही, असलं प्रारब्ध घडत नाही. नाही यासाठी केला आता हा शेवटचा 20 गोडव नाही. मग हे परमार्थ करावा लागतो. प्रपंच हा प्रारब्धानुसार होणार, आंधळ्या पांगळ्यांचं सुद्धा होतोच नाही. हा म्हणून करावी तातडी परमार्थ असं महाराजांना सांगायचंय. हा विचार आपल्यालाच करायला सांगितलाय बरं का, काय बाकी कोणाला नाही करायला सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात, तो उत्तम लाभ आहे त्याचा तुम्ही विचार करा. आपला काहीतरी विचार झाला पाहिजे. पुढचा अभंग आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून करा. करीशी अंगीकार तरी काय माझा भा, देवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. मज सोडवी दातारा कर्मापासून. कर्म असं आहे ना, कर्म कोणाला सोडित नाही. प्रत्येकाच्या पाठीमाग कर्म आहे. शरीर कर्मामुळे आपलं तयार झालेलं आहे नाही का. अनंत जन्मीचं कर्म शिल्लक आहे गोडाऊनमध्ये. धान्य पडेल असतं, मग थोडं 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 दळायला काढतो ना आपण. तसं आता ते थोडं थोडं भोगू राहिलो आपण. मग जसं कर्म असन तसं भोगावं लागतं. चांगलं असन तर सुख प्राप्त होतं, चांगलं नसन तर दुःख प्राप्त होतं त्या कर्मापासून. महाराज डायरेक्ट पांडुरंगालाच वशिला लावतात. मज सोडवी दातारा कर्मापासून. म्हणजे जे कर्म आहे ना, कर्म कसं भोगायचे संतांनी सांगितलं. कर्मेशु भगावा, म्हणजे त्याचा विनियोग कसा करा, कर्माची वाट लावण्याची रीत आहे संतांकडे. अनंत जन्माचं कर्म आहे ना, जाळण्याची ताकद आहे संतांमध्ये, भगवंतामध्ये. भगवंत आणि संत वेगळे नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोपरा उपाय सांगतात. कारण तू धर्माची मूर्ती आहे, पाप पुण्य तुझ्या हाती आहे ना. हा म्हणून ते पाप आणि हा म्हणून ते पुण्य नाही, याच्या याच्यावर आहे ना. 5 पती तरी हा म्हणला पतिव्रता पतिव्रता. हा धर्माची मूर्ती आहे ना. कसा असतो त्या वेश्या गणिकाची सत्य लोकांनी लिहिली. याचा असं हा धर्म. धर्म म्हणजे काय बरं, आपण शास्त्रामध्ये पाहिलं, धर्माच्या परिस्थितीनुसार धर्माची हे बदलत असतं, अर्थ बदलत असतो. जसा प्रसंग असेल तसा धर्माचा. बाबाजी म्हणायचे ना, धर्म करा धर्म करा. धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला. मग आता हे सत्याच्या मार्गाने गेले म्हणजे धर्म केला तिने नाही का. पांडवांवर किती प्रसंग आले, पण सत्य सोडलं का तिने नाही. सत्य हेच देवाचं स्वरूप आहे. म्हणून बाबाजी म्हणायचे, जनार्दन स्वामींचं ते भजनच होतं ना, धर्म करा धर्म करा. धर्म पांडवांनी केला, मग दुर्योधनाचं नाव घेतलं का नाही ना. तो असत्याच्या बाजूचा आहे ना. म्हणजे अंगी देव राबवला का सत्याची बाजू आहे ना. सत्याची बाजू आहे, धर्माची बाजू म्हणजे सत्याची बाजू. आणि भगवंत असत्याच्या बाजूने राहत असतो कधीही. का बरं सत्याच्या बाजूने राहतो? अहो त्याचं स्वरूप सत्य आहे ना. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि तो कस का सत्याच्या बाजूला राहील? सत्य हेच त्याचं स्वरूप आहे.
त्याचं नाम कसं आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. हा मग असा भगवान परमात्मा म्हणजे धर्म, तो सांगन तो धर्म. हा म्हणून त्या काळात युद्ध हे धर्मानं चालू होतं, सत्यानं चालू होतं ना. हा धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समयुता युत्सवा मामका पांडवा ते शिवकुर्मत संजय त्यांनी सांगितलं ना. मग यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्रीर विजय भूतीर ध्रुवा नितीर मत्स्य. जिकडे भगवान परमात्मा आहे, योगेश्वर कृष्ण आहे, संजयानं स्पष्ट सांगितलं धृतराष्ट्रात. हा विजय कोणाचा होईल, त्यानं सांगितलं धर्माचा होईल. भाषा बदलून सांगितलं. मग जिकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तिकडे अर्जुन आहे, तिकडे नीती आहे, तिकडे धर्म आहे, तिकडे सत्य आहे, त्याचा विजय होईल. म्हणजे हा भगवान परमात्मा धर्माची मूर्ती आहे. पाप पुण्य तुझ्या हाती आहे. हा आपल्याला काय कळतंय पाप आणि पुण्य? साधू संतांनी सांगितलं, शास्त्रांना सांगितलं, म्हणून आपण चाकोरीत चालतो. हा कोणत्याची कृपा असली ना, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. देवा तुम्ही केवळ धर्माचीच मूर्ती आहात आणि पाप पुण्य तुमच्याच हाती आहे. हा भगवान परमात्मा अवताराला त्याच्या करता येतो ना. हा धर्मरक्षा वय अवतार घेशी, काय काम आहे दुसरं देवाचं? संतांचं तेच काम आहे ना, धर्माचे पालन, हा सत्याचं पालन. सत्य हे सत्याचा रस्ता आहे, त्याचं पालन करण्याकरता. म्हणून यदा यदा ग्लानिर्भवति भारता अभिष्ठानमद सदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. प्रत्येक काळामध्ये मी येतो म्हणले धर्माची स्थापना करण्याकरता. अर्जुनानं किती वेळा धनुष्य ठेवून दिलं होतं महाभारत युद्धामध्ये. हा देवानं सांगितलं, तू नाही लढला तर मी लढन म्हणते. पण असा त्याचा विजय कधी होणार नाही. हा तू ठेवून द्यायचा ना कधी कधी धनुष्य. हा समोर त्यावेळेस भीष्माचार्य आले, त्यावेळेस पुढे त्याचं धनुष्य चालतंय. हा देवाला चक्र धारण करावं लागलं ना, हो सत्या करता, धर्मा करता, देव भक्ता करता. आपली प्रतिज्ञा मोडायला तयार आहे, पण धर्माचं संरक्षण बाकी करणार म्हणले. नाही तो मारलं तर मी मारणार म्हणले. कारण माझ्या समोर अधर्माचा विजय कसा होईल? हा म्हणून धर्माची तू मूर्ती. आणि जिकडे धर्म आहे तिकडे पुण्य आहे. पाप पुण्य तुझी हाती. मग सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा. हे आपलं इतकं कर्म आहे, गडगंज प्रत्येकाचं कर्म पडलेलं आहे. आणि हे कर्म सारखं भोगायचं म्हणलं किती जन्म जातील काही सांगता येत नाही. जर समजा ठरवलं राष्ट्रपतीला तेवढा अधिकार असतो. फाशीची शिक्षा सुद्धा माफ करण्याचा अधिकार घटनेमध्ये दिलेला राष्ट्र. जर एखाद्याला दया आली ना राष्ट्रपतीला, तो दया करू शकतो. तो फक्त त्यालाच अधिकार आहे ना. व्यवहारात जर त्याला अधिकार आहे पाप करून सुद्धा त्याला सोडून द्यायचं, याचं तत्व किती मोठं आहे. याला शरण गेल्यावर हा माफ नाही करणार का? माग करीन ना. असा आहे तो. म्हणून धर्माची पाप किती जातारा संपूर्ण पाप पुण्याचा दुस्तर कर्मापासून मला सोडव. आणि हे कर्म राख रांगोळी करण्याची ताकद नामस्मरणात आहे ना.
कर्म जळतं ज्ञानाग्नीनं. धा 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 धा. किती वाल्याचं कर्म होतं पण जळलं ना अख्खं. हा रामनामानं अख्खं जळून टाकलं. जळतील पापी जन्मा न लगती साया जावे वनांतरात. येतो घरा नारायण. तृण अग्नी मेळे समरस केले तैसे नामे केले जपत हरी. पण तेवढं जपलं पाहिजे ना नाम. हा इतकं कर्म जास्त तेवढं नामस्मरण त्याला असं हे पाहिजे ना. म्हणून दुस्तर कर्मापासून मला सोडव जर देवा. करीशी अंगीकार तरी काय माझा भार. तुम्ही अंगीकार केल्यावर आणि मग काय लागत आहे. देवाना संतांनी अंगीकार केला. देवाना अंगीकार केल्यावर मग काय हम्म. काय होती कानोपात्रा. हा काय त्या कानोपात्राचं काय बाबा. आता पंढरपूरला अजूनही ती कानोपात्राची साक्षीची झाडे ना. हा पहिलं त्याचं दर्शन आणि मग मध्ये जायचं. हम्म. काय ती कानोपात्रा आजही म्हणजे किती अजरामर कीर्ती झाली. हो आणि काय ती श्यामा वेशीची मुलगी. हा पण भजन करीत होती ना पांडुरंगाचं सारखं. आई तर म्हणते अरे कशाचा पांडुरंग आणला तो कुठून. आपला धंदा काय. आणि तू काय सकाळी विठ्ठल विठ्ठल भजन कर. तंबोरा घ्यायची ते असं सारखं पांडुरंगाचं भजन करायचं. हा आता भगवंतानं तिला सौंदर्य दिलंच होतं ना तेवढं. हा पण जर भगवंताना अंगीकार केला तर पुढे नेऊन बसवली ती. देवाच्या डोक्यावर बसली ना. हा देवानं अंगीकार केल्यावर देव अंगीकार शरण गेल्याचं करतोच. विभीषण शरण गेला. हा अंगीकार केला ना. हा म्हणले मग रावण जर शरण आला तर हा? देऊन टाकले. आता लंका अगोदर देऊन टाकली ती बाबाला. हा रामेश्वरला गेला राज्याभिषेक केला ना. हा अरे म्हणले जर रावण शरण आला तर काय करायचं. अयोध्येची गादी मोकळी म्हणते. अयोध्या देऊन टाकीन म्हणजे त्याला गादीवर बसेल होता. अदुगत ठेवतात ना. हा पण तो शरण गेला पाहिजे ना. त्याला अंगीकार देव करायला तयार आहे. पण आपण गेलो पाहिजे ना त्याच्याकडं. हा देव तर वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीच्या आवडी कृपाळू तातडी उतारे. हा जीव तिकडे गेला पाहिजे ना. माशी सगळ्यावर बसती पण अग्नीवर बसती का. आणि मग काय कानोपात्राचं सौंदर्य होतं महाराज. तिला भरपूर त्रास झाला. सारखं पांडुरंगाचं भजन बिदरच्या पास त्याला जाऊन सांगितलं अशी अशी कानोपात्र आहे. पकड केला बोलले. मग दूत आले. त्याला आयताच्या परिस्थितीत लगेच चल म्हणले तुला बिदरच्या बादशाहानं बोलावलंय. आता काय त्या काळचे राजा बोलेन दल हाले नाही का. सत्य पुढं काही चालत नसतं. असं आहे. सत्ता आहे शक्ती आहे. तिला चालवलं तिनं सांगितलं मला घेऊन जा. पण मला फक्त एकदा काय करा पांडुरंगाचं दर्शन करू द्या म्हणतो. एकदा मला त्या पांडुरंग परमात्म्याला पाहू द्या. कशाला घेऊन जा. काय करायचं ते करायचं. आणि मग निघाली. आता म्हणजे चिपळ्या आहे तंबोरा आहे पांडुरंगाचं भजन करती. आईला सांगितलं आता आपली शेवटची भेट नाही का. निघाली भजन करत कानोपात्रा आली. चंद्रभागेचं स्नान झालं. तिथे संत मंडळी आलेले बसलेलेच होते. माऊलींचं दर्शन झालं. माऊलींचं दर्शन झालं कृपा झाल्यावर काय लागत मग. संतांनी अंगीकार केला का म्हणे तुम्ही नरविल्यावरी मग मग हरी उपेक्षिना. गेली पांडुरंगाच्या दरबारात. आणि मग ते तिला नेण्याकरता जे आले होते ते बाहेरच थांबले ना. गेली आणि तिचे काय अभंग आहे कानोपात्राचे नाही का. करुणापर अभंग आहे ना. भगवंता तू माझा अंगीकार कर म्हणले. आता या विश्वात मला आता कोणीच नाही म्हणले. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. हे सगळं तन मन धनानं ते तुझ्या चरणी अर्पण म्हणले. आता माझा अंगीकार कर म्हणले तू. भगवान परमात्म्याने केला ना तिचा स्वीकार. आपल्या स्वरूपाशी एकरूप करून घेतलं. तिला पडलं शरीर खाली.
ते म्हणे अजून कमवून येईना, अजून कमवून येईना. पाहायला आले तर कानो पात्रा मर गई बोले. आता नेतीन का तिला? नाही नाही. नाही ना, आता काय नाही. जर तेव्हा तुम्ही माझा अंगीकार कराल तर तुम्हाला माझे काही ओझं होईल का? तो वाटच पाहतो, त्याची लेकरच आहे ना आपण. हा आपण शरण गेलो पाहिजे ना. जो मग होय अनन्य शरण निवारी मी जन्म मरण. काय माझा भारी म्हणले तुला, करीशी अंगीकार तरी काय माझा भार. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. आपल्या जीवाचं जीवन आहे ना हा भगवान परमात्मा. हा खरं जवळचं कोण आहे आपल्या? हरी. जीवीच्या जीवाना म्हणलंय ना. हा तुला मोचे जीवन अगमानी ग माचे. देह जवळचा वाटावा आपल्याला बनिदा. जीवाचं आसन का नसन इथून तयारी असते त्याच्यावाली. हा मग हळू 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 असं वाटावा भगवान परमात्मा जीवीच्या जीवाना जगद्गुरु तुकोबरायांची काय भाषा आहे, काय देवाबद्दल प्रेम आहे, काय निष्ठा आहे. काय जीवन असेल तुकोबरायांचं बा. जीवीच्या जीवाना तुका म्हणे नारायणा मज सोडवी जातारा कर्मापासून. आणि देवाना अंगीकार केला काय राहील ते सगळं जळूनच जातं ना हो. हा कर्माची राख होऊन जाते ना पा. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. हा उजळीला दीप गुरु कृपे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षेला ठाव श्मशान. फिरविला घट फुडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली असताना. याचा भाव कसा झाला पाहिजे. तेसरूप भाव होणं म्हणजे मी देह नसून मी ब्रह्मरूप आहे. त्याच्यात राहतोय पाहुण्यासारखा. ते सोडायचंय एक दिवस. हा भाव निर्माण झाला पाहिजे. वैराग्य निर्माण झाला पाहिजे. ब्रह्म भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणजेच जीवीच्या जीवाना देव आणि मी एक आहे. देव माझा आहे. विठ्ठल माझा माझा माझा. देव माझा मी देवाचा. काय महावाक्य दुसऱ्याच्या पेक्षा काही वेगळं आहे का? महावाक्य म्हणजे काही वेगळं का? देवाचं ना आपलं नातं एक आहे. देव आपला विनाचा स्वैरा म्हणला ना. तात्पर्य फारच भारी चरण जीवीच्या जीवाना. तू का म्हणे नारायण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. भगवंता शरणागती भगवंताची करावी. नामस्मरण त्याचं करावं. रोज प्रार्थना करावी त्याला का पांडुरंगा तू धर्माची मूर्ती आहे. तुला पाप पुण्य काय असन बाबा आहे तसा स्वीकार कर. पात्राचा आहे. देवानं पाहिलं का तिथं पाप पुण्य? नाही. तिथं कुळ पाहिलं का? नाही. काहीच नाही पाहिलं. तो काय नारळ बिरळ घेऊन आली का काही घेऊन आली काही पाहिलं का? नाही ना. नाही. काहीच पाहत नसतो देव. तिथं पाहत असतो फक्त भाव. तुका म्हणे तू गिरही तर कोण करेल माझी. तिचे अभंग आहे त्या कानो पात्राची. बापरे बाप काय अंतकरण तिच्यावाला. कानो पात्रा शरण आलेली पांडुरंगाला अंतकरणापासून म्हणते भगवंता तू माझा स्वीकार कर. मी तुला शरण आली. म्हणून जगद्गुरु तुकोबांचे अभंग म्हणजे काय नसते मोतीचे महाराज. एक एक अभंग असा गोड आहे. अमृताचे निवळ योग आपल्याला त्याच्या कृपेना. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी जातारा कर्मापासून. तरीशी अंगीकार तरी काय माझा भार. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. देव कोणाचा आवेर करत नाही बरं का. देव अरे सगळे त्याचीच लेकर येतो. कशाला कोणाचा आवेर करी नाही का. फक्त हे सगळं सोडून जावं लागतं बाकी त्याला. आपलं काय अहमपणा मीपणा आपला अहंकार ज्ञानाचा असं हे सगळं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तो अंगीकार करत नाही ना. अनन्य. पूर्ण अनन्य ज्यावेळेस हो ना आपण अनन्य त्यावेळेस मग तो काय आपलं आणि त्याचं स्वरूप एकरूप करून घेतो तो नाही का. म्हणून
18 भंग झाले, 18. भगवंताची प्रार्थना, भगवंताचं एक आधार वाटावा आपल्याला, आधार. बाकीच्या गोष्टीचा किती आधार वाटतो आपल्याला, बँकेत पैसे असले तर किती आधार वाटतो. हा ती गुरमी राहते नाही का, हम्म. ती गुरमी राहते. काय तुमचं घेणं नाही माझ्याकडे, कोट्याने पैसे बँकेत पडले नाही का. हा म्हणजे जड आहे तो पैसा, जड आहे, स्वतः जड आहे, सगळं जड आहे, त्याचा किती आधार वाटतो जीवाला. हा अहो, याचं चेतन आहे नाही, कुठेही बी प्रगट होऊ शकते आपल्याकरता. हो महाराज म्हणले भगवंताचा आधार वाटावा आपल्याला, हे भरपूर असावा, याचं काय अडचण नाही. किती काय असावं तुम्हाला काय, पण आधार भगवंताचा वाटावा नाही का. हा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीशी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम तुकाराम.